हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात. मी पण मजेत आहे, मस्तच आहे. आणि माझ्याबरोबर दर्शन पण आहे. पण मी चाललेली आहे डॉक्टरांकडे. कारण ना गेल्या आठवड्यापासून मला थोडा कफाचा जास्तच त्रास वाटत होता. आणि त्यामुळे ना मग कोणतेही काम करताना पूर्ण 100% ना असं वाटतं आपण देत नाही आहोत. तर त्यामुळे इथे मी आता डॉक्टरांकडे आलेली आहे. तर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. लास्ट टू लास्ट वीकमध्ये सुद्धा मी इथे आलेली. आणि हे डॉक्टर ना इथले एवढे चांगले आहेत, प्रत्येक गोष्टीला एवढं छान समजावून सांगतात. म्हणजे कोणतीही शंका जी असते ना ती आपल्याला निगेटिव्हली माइंडमध्ये राहत नाही. त्यामुळे मला जास्त चांगलं वाटलं आणि म्हणून मी आज पुन्हा त्याच डॉक्टरांकडे गेलेली आणि आजही त्यांनी माझ्या शंकेचं चांगलं निरसन केलं. बरं वाटलं, अगदी पॉझिटिव्ह माइंडने घरी आली. आल्या आल्या डायरेक्ट मी क्लासलाच गेलेली. तिथून आमचा समर कॅम्प झाला. 1 वाजता मुलांना सोडलं आणि मग तिथून आता मी घरी आलेली आहे. तर असा माझा सकाळचा पूर्ण वेळ गेला. आणि जाण्याच्या आधी मी चपात्या वगैरे त्या बनवून ठेवलेल्याच, पण थोडंफार करायचं होतं. म्हटलं येताना अंडी घेऊन येईन आणि अंड्याचा मग रस्सा करेन, कारण आज सोमवार आहे आणि सोमवारचं आम्ही ना नॉनव्हेज खातो. तर त्यामुळे आता अंडी आणलेली आहेत आणि एकीकडे आता पॅनमध्ये तेल पण घातलं आणि ते कांदा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. तो मिक्सरला पटकन असं बारीक करून घेते आणि त्यानंतर लगेच माझा रस्सा पण होऊन जाईल. तशी तर मला ना भूक लागलेली, म्हणून येताना मी दूध आणायला गेली आणि जेव्हा अंडी आणि दूध घेतलं तेव्हा एक कुरमुऱ्याचं पॅकेट पण घेतलं. पण खरं सांगू, आल्यानंतर पॅकेट असंच ठेवलं. म्हटलं मी खात बसेन तर मग दर्शनला पण जेवायला उशीर होईल, यासाठी ना ताबडतोब आता इथे स्वयंपाकच बनवायला घेतला. तर काही वेळेला ना आपण आपला विचार करण्यापेक्षा आपल्या मुलांचा, घरच्यांचा विचार आपल्यासमोर आधी असतो. आणि खरंच एक हाऊसवाईफ म्हटल्यानंतर ती कितीही दुसरी कामं करू दे, पण घरी आल्यानंतर ती फक्त आणि फक्त एक हाऊसवाईफ असते, एक मुलांची आई असते. आणि त्यामुळे ना तिचं अगदी मन जे असतं ते आपल्या मुलांसाठी आधी काहीतरी करावं या विचारात असतं. तर तसंच माझंही काही झालं आणि मी पॅकेट आणलेलं न खाता डायरेक्ट इथे आता अंड्याचा रस्सा बनवायला घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा अंड्याचा रस्सा जर तुम्ही बनवला ना, मी सांगते एवढा अप्रतिम आणि छान लागतो. चपाती आणि भात दोन्ही बरोबरही खाऊ शकतो. तर याच्यामध्ये ना आपल्याला आधी अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो याची प्युरी बनवून घ्यायची. त्यानंतर तेलामध्ये प्युरी टाकायची. चांगलं त्याला ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हवे ते मसाले घालायचे. आज ना मी इथे लाल तिखट घालणार नाही आहे, म्हणून मी वाटणामध्ये हिरव्या मिरच्या पण घातलेल्या. आणि हिरवी मिरची घातली ना की मस्त असा हिरवट रंग येतो, छान वाटतं खाताना. जेवण झालं, त्यानंतर थोडा वेळ पडली अशी तर झोप पण लागलेली. झोपून उठली, भांडी घासून घेतली आधी. आता दर्शनने ना घर क्लीन केलं, कारण आपल्याकडे येणार आहेत सुमित आणि आरती. पहिल्यांदा सुमित आणि आरती येत आहेत, म्हणजे लग्न झाल्यापासून माझ्याकडे काय आलेच नव्हते. आणि तो दिल्लीला होता त्यामुळे कसं या साईडला येणंच झालं नाही. पण आता तसं वेकेशनमध्ये आला आहे, तर आज ती लोक इथे येणार आहेत. मग त्यांची तयारी चालली आहे. स्वतः पहिल्यांदा सुनबाई येत आहे, तर म्हटलं नवीन जोडप्याचं स्वागत करूया, ओवाळणी करूया, म्हणून आता हे काढलं. तर शर्मा म्हटलं आधी काढून दे, मला जरा स्वच्छ करते. आणि बाहेरचं पण थोडं मी क्लीन करून घेतलं. चला थोडी तयारी करते. त्रास तर थोडा चालू आहे, पण ठीक आहे, कोणतरी येते म्हटल्यानंतर एक एक्साइटमेंट पण असतो. आणि डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे की जे रेग्युलर वापरते ना, तर तो मला थोडा दिवसा म्हणजे 1 महिन्यासाठी तरी कंटिन्यू वापरायचं आहे. त्यानंतर मग औषध पण दिलेले आहेत, ते पण घ्यायचे व्यवस्थित. तर ठीक आहे, असं मला बाकी काहीच त्रास होत नाही. पण जो कफाचा त्रास होतो ना त्याच्यामध्येच म्हणजे अगदी मी थकल्यासारखे होते. पण बाकीचं तर मी माझं करतच असते. आणि प्री स्कूलमध्ये तर गेली ना की माझी एनर्जी डबल होते. त्या मुलांबरोबर तर एवढं एन्जॉयमेंट केलं जातं. त्यावेळेला खरं सांगू, मला असं जाणवतच नाही की मला काही त्रास होतो किंवा कफ झालं आहे, कारण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच वेळ नसतो. मस्त सगळं आहे. तर चला आता ह्याला आधी क्लीन करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते किती धुतल्यानंतर एवढं मस्त वाटतं ना, अगदी चकाचक आणि मस्त. आणि हे ना ताईनेच दिलेलं आहे भाऊबीजच्या वेळेला. मस्त एकदम छान आहे. आणि आमच्याकडे सगळ्यांच्या घरी आहे. आईकडे पण दिलं आहे, मला दिलं आहे, सासरी पण आहे, त्यानंतर दुसरे भाऊ आहेत ना चुलत, त्यांच्याकडे पण आहे. आणि सगळ्यांकडे ना काही ओवाळणी असेल तर हेच वापरलं जातं. बघूनच किती छान वाटतंय. तर आता पितळेची भांडी घासण्यासाठी ना मी हे जे पावडर वापरते एवढं छान आणि मस्त आहे ना. म्हणजे आधी तर मी पितांबरी वापरायची, पण पितांबरीने ना सगळे हात काळे व्हायचे, नखांमध्ये सुद्धा काळपटपणा जो असतो ना तो एवढा दिवस राहायचा. आणि त्यामुळे ना बोटांची नखं अगदी ना अगली अशी वाटायची. मग आता ही पावडर जेव्हापासून वापरते ना तर खरंच हात पण काळे होत नाहीत, बोटं पण काळी होत नाहीत आणि नखांच्या साईडला सुद्धा काळपटपणा राहत नाही.
आणि बघा अगदी ना 1-2-5 मिनटामध्येच एवढं छान निघतं ना भांडं. आणि असा काळा काळा पावडर जो होतो ना तसाही होत नाही. त्यामुळे ना ओव्हरऑल सगळीकडूनच मला हा पावडर आवडलेला आहे आणि त्यामुळे मी माझे पितळेचे जे काय म्हणजे देवाऱ्याचे भांडी आहेत वगैरे ते सगळे मी ह्याच्यानेच घासते. आणि चांदीचे जे आहेत ना माझी गणपतीची मूर्ती वगैरे त्याच्यासाठी मी टूथपेस्टचं जे पावडर मिळतं ते आणून ठेवलेलं आहे. तर त्याच्याने ते घासते. एवढं छान आणि चकाचक निघतं ना, म्हणजे चांदीच्या वस्तू अगदी लखलखीत होतात. तुम्हाला पावडर लावला ना की पाणी लावायची सुद्धा गरज लागणार नाही. एवढं छानच त्याच्याने चांदीची ना मूर्ती क्लीन होते. आणि बाकीच्यांसाठी मी ही पावडरच वापरते. तर पहा अगदी 2-3 मिनटामध्येच ना किती स्वच्छ आणि छान झालं ना. तर आता त्याला पुसून घेते, नाहीतर मग ना पाण्याचे डाग जे असतात ते राहतात. पुसून घेतल्यानंतर लगेच आता मी याला थोडं डेकोर करते फुलांनी. तर मी सुमितला ना आधी सांगून ठेवलेलं की तू निघालास की मला फोन कर, म्हणजे मी पुढची जी तयारी माझी करायची आहे ते करून घेईन. कारण फुलांचं डेकोरेशन करायचं आहे ना, ते खूप आधी करून ठेवलं तरीसुद्धा सुकल्यासारखं वाटतं. तर यासाठी ना आता इथे मी दिवा वगैरे हा करून घेतला. आणि हो, दिव्याची वात जी आहे ना ती खाली खाली उतरू नये यासाठी मधोमध मी ना 1 रुपयाचे कॉईन्स जे असतात ना छोटेसे ते ठेवलेले आहेत. त्यामुळे वात ना ॲज इट इज राहते, खाली उतरत नाही. नाहीतर मग ती ना खाली खाली घसरत जाते. आता पहिल्यांदाच येतात म्हटल्यानंतर थोडं वेलकम करूया यासाठी छोटीशी अशी ना फुलांची रांगोळी म्हणजे मस्त मी काढलेली आहे. ती जरा वेगळं केलं होतं पण तेवढं ते मला आवडलं नाही, यामुळे ना इथे आता हार्ट बनवला. सो चला, पूर्ण तयारी झालेली आहे. आता आम्ही वाट बघतोय की कधी सुमित आणि आरती येणार आणि ताई पण आहे त्यांच्याबरोबर. तर मस्त छान वाटेल. बऱ्याच दिवसानंतर असं येत आहेत ती लोकांना, त्याचं मला पण एक्साइटमेंट आहे. आणि आरती तर पहिल्यांदा येते तर त्यामुळे जास्तच मी अजून आनंदित आहे. तर चला, आणि नमा पण बघा आज लवकर आली, येऊन तयार वगैरे होऊन ती पण बसली आणि चहा नाश्ता करते. बाबा तू राजेश मला करतो जास्त तिथे नाही होत ना. अरे यार परत व्हायची. ते कांडी दे पुढे चालू आहे ना. ते कांडी दिले वारो होतोय. अरे यार वेल मराठी होती. साळमचे ऍक्च्युली ना खिडकीची जरा वारं होती, नाही तर वारकरी खर्चाच्या. ते फुलं घालं स्वागत आहे. थोडा वेळ आम्ही बसलो. आता स्वयंपाकाची सुरुवात करत आहोत. तर नम्रताने पीठ मळायला घेतलं आणि मी ना एकीकडे आता पालक जे आहे ते शिजायला ठेवलेलं आहे. तर पालकचं म्हटलं की ग्रेव्ही करूया आणि त्याच्यामध्ये चिकन घातलं ना की खूप मस्त अगदी पालकचा चिकन ग्रेव्ही अशी हरियाली म्हणतो तशी छान होते. तर मला आवडते तशी खायला. आणि आमच्या सुमितला पण ना जरा वेगवेगळे फ्लेवर्सचं असं काय खाणं असेल तर खूप आवडतं. तर म्हटलं चला तेवढं करूया. तर सुरुवातीला मी नम्रताने पीठ मळून ठेवलेलं ना तर लगेच मी चपात्याच करून घेतल्या. कारण खूप गरम होत आहे आणि चपात्यांचं काम ना म्हटलं नंतर ठेवण्यापेक्षा आधी केलेलं बरं. पण चपात्या एकदा झाल्या ना तर असं वाटतं जसं पूर्ण स्वयंपाकच झालेला आहे. आणि बाकीची ही जी कामं आहेत ना ती आपण आत बाहेर करत बोलत बोलत पण करू शकतो. त्यामुळे तेवढं केलं. आता इथे पालक जी आहे तीसुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेतली. आणि हे पहा मस्त एकदम ना बारीक झालेली आहे. तर आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट बनवायची असते. याच्यामध्येच मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत. आणि तसं माझ्याकडे हिरव्या मिरचीचं थोडं पेस्ट पण आहे. अद्रक लसणाची पेस्टसुद्धा मी करून ठेवलेली आहे. तर आता एकीकडे मी बिरंजीचा भात जो आहे ना तो करते, कारण बहिणीला बिरंजी भात खायला आवडतं. तर म्हटलं वाटण वगैरे तर आपल्याकडे सगळंच आहे म्हटल्यानंतर भात एकीकडे फोडणीला दिला, कुकर शिफ्ट केला दुसऱ्या ठिकाणी. आणि आता ताईसाठी ना इथे थोडं पनीर मी बनवते. तर त्याच्यातसुद्धा जी ग्रेव्ही मी बनवलेली आहे पालकची तीच मी ॲड करणार आहे. जिरे घातले थोडा गरम मसाला घातला आणि थोडी हिरव्या मिरचीची पेस्ट घातली.
त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट घातली आणि थोडी पालक घातली ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे बघा आता कलर पण छान येतो आहे. आणि ना असं पालक घातल्यानंतर 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं. साईडला तेल सुटायला लागलं की त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर मी करून ठेवलेलं आहे. म्हणजे ते पनीर पण घरातलंच होतं. तर तेच मी सकाळी ना थोडं दूध एक्स्ट्रा होतं तर म्हटलं चला ह्याचं पनीरच बनवून ठेवूया. म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि थोडा पनीर बनवला. आणि बघा मला माहीतही नव्हतं की अचानक ताई येणार आहे. दुपारनंतर मला कॉल आला होता की असं असं यायचं आहे म्हणून. आणि ठरलं, सगळंच झालं. सो अशा प्रकारे झालं. आणि मुलांनी ना आधीचे सगळे फोटोज वगैरे पण बसून पाहिले. आधीच्या सगळ्या आठवणी झाल्या. तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर ह्यांची चाललेली आहे जायची तयारी. कारण बघता बघता ना कधी 9:30-10 वाजत आले कळलं नाही. आणि असं वाटलंच नाही की ती पहिल्यांदा आलेली आहे. बाय 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 ना. चला आता यांना सुद्धा बाय करते, तुम्हालाही बाय करते. भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. बाय, टेक केअर.